नाही नाही मी सर मला हे बघा सर मी पण समजून घेतो निवेदन द्या मी देतो सर पैसे देतो त्यांना तुम्ही चालवा माझ्यासोबत सर नाही कोण पैसे मागतात ते इंजिनियर घरकुलवाला पैसे मागायला पद्धत आहे केली ना तक्रार ऐकत नाही कोण कोण कुठं कुठं डोकं लावणार तो एकटा पंतप्रधान इकडे देशाचे जवान मारायला लागले हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे हे पैसे मागू राहिले शेतकऱ्याला प्रोसेस मग त्यांना अक्कल येत नाही ना ठिकाणावर त्यांची नाही मी सांगतो त्याच्यासाठी लावलं नाही सर ऐका ना बघा तुम्ही पत्र दिलेलं आहे का हो काय पत्र दिलेलं घरकुलासाठी व्हिडिओला काल विचार ना फोन लावा ना व्हिडिओला सांगायला असं पत्र आंदोलन करतच नाहीये मी भीक मागतोय ना भीक मागण्याचा गुन्हा असेल तर कोणता गुन्हा आहे कलम तुमची लावा भीक मागायची कलम सर ऐका ना भीक मागतोय सरपंच तुमच्या लावा करून तुमच्या पासावर द्या मला गोळ्या घाला ना तुम्ही भीक मागायची कलम तुमची सर गोळ्या घाला तुम्ही चला येत नसतो मी नाही मला धरून न्या तुम्ही येत नसतो ऐका तुम्ही तुम्ही इथं मला बसू तर द्या तुम्ही बसू तर द्याल ना कुठं इथं हॉटेलवर बसू द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा अधिकार आहे बसायला पण विरोध आहे का तुमचा मला बसायचंय चहा प्यायची इथं या जीवनच्या हॉटेलवर चल रे बसायचं मला ठीक आहे हॉटेलवर बसतो मी हॉटेलवर दिवसभर बाहेर इकडे तिकडे जर दिसलं हा मला गोळ्या घाला इकडे तिकडे दिसलं होतं मला उडून टाका तुम्ही इकडे तिकडे दिसलं होतं मग अशी कशी व्यवस्था आहे तरी तुम्ही पैसे लावला का मग का व्यवस्था तुमची पत्र द्या तुम्ही तुमचं कारभारचं असं आहे आमच्याकडे पत्र द्या विषय असा आहे त्या 60 लोकांचे नाव वगैरे कोणामध्ये आले घरकुला यादीत नाव आले म्हणून घरकुल चालू करा आणि शेतकऱ्यांना पत्र्याचे वारा वगैरे करून जाते बांधल्या जाते घरकुल बांधले इंजिनियर काय म्हणते